वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज मैत्रिणींनो, आज मी आली आहे एका मंदिरामध्ये. तर ज्यांना हे मंदिर माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे मंदिर कुठलं आहे. आणि आज तिथे श्रीसूक्त पठण आणि सामूहिक कुंकुमार्चन सोहळा होता. आणि आज तिथे मोरपंखी कलरच्या साड्यांमध्ये सगळ्या महिला जमलेल्या होत्या. तर श्रीसूक्त अथर्वशीर्ष तुम्ही तुमच्या मुलांना पण जरूर शिकवा. एक सकारात्मकतेची ऊर्जा आपल्याला त्याच्यातून मिळते, खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते आणि खूप मन प्रसन्न होतं. खूप अतिशय सुंदर असं इथं डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडे. गणपती बाप्पालासुद्धा आज मोरपंखी कलरचे वस्त्र आहेत आणि आई तुळजाभवानी मातेला पण शालू मोरपंखी कलरचा घातलेला आहे. आणि इथे हे पहा तुम्ही, कुंकुमार्चनची सगळी तयारी सुरू झालेली आहे. महिला सगळ्या आपल्या कुंकुमार्चनच्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत. आणि 16 वेळा. आणि एक मला इथली गोष्ट फार आवडली, केस बांधून आणि आपला पदर जो साडीचा आहे तो खांद्यावरती घेऊनच पूजेची सुरुवात होती. तर आपण खरंच आपल्या आराध्याचं तेवढा आपण आदर करतो. आपण खरंच म्हणजे आपले काही जे धार्मिक जे हे आहेत ते पाळले पाहिजेत. तर सर्व महिला इथे केस बांधून आणि खांद्यावरती पदर घेऊन बसलेल्या होत्या आणि सुरुवात झालेली होती 16 वेळा श्रीसूक्त पठणाची. अतिशय छान आणि एकदम म्हणजे मन रमवणारं असं वातावरण होतं हे. खूप मनापासून ही सेवा आज घडली आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती, माझं स्वप्नच होतं हे. पण मुलांच्या शाळा आणि डबे, ऑफिस यातून कधी वेळ असा भेटत नव्हता. पण आज वेळ काढून घरातली कामं आटोपून मी आज गेले होते आणि खूप छान वाटलं. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं आणि खूप छान छान अशा आरत्या पण तिथे झाल्या. नैवेद्याची आरती, उदकाची आरती, विड्याची आरती, अशा खूप छान छान आरत्या पण होत्या. खूप सुंदर असं तिथलं वातावरण होतं. बऱ्याच प्रचंड संख्येमध्ये महिला जमलेल्या होत्या आणि असा हा श्रीसूक्त पठणाचा 16 वेळा श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम पार पडला. कुंकुमार्चन सोहळा पण पार पडला. नैवेद्य आरती झाली. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब